एक औरत की कहानी है जो आपको शायद हर किसी नुक्कड़ पे मिल जाएगी। एक पढ़ी लिखी औरत जिसकी जो अपने परिवार के लिए अपना जॉब करियर सब छोड़ देती है, अपने बच्चों को पालती है, अपने घर को देखती है, बट फाइनली क्या होता है कि वो जो सेक्रीफाइस उसने अपने करियर का किया वो फायदा ज़्यादा होता नहीं, बिकॉज सब लोग कहते हैं कि तुम यूजलेस हो, तुम कामचोर हो, तुमने कोई काम तो किया नहीं, राइट? बिकॉज लोगों को उसका कॉन्ट्रीब्यूशन एज अ होम मेकर दिखाई नहीं देता। तो ये उन औरतों के लिए कहानी है, बट इस फिल्म में एक ट्विस्ट है, सस्पेंस है और मर्डर मिस्ट्री है। ओके, तो मतलब एक औरत की कहानी एक खतरनाक मोड़ में चली जाती है, तो वहाँ पे खून भी होता है, और अभी हम एक सीरीज भी बना रहे हैं। इसके बाद में नेक्स्ट एपिसोड हमारे आ रहे हैं, 4 और एपिसोड आ रहे हैं, और इंट्रोगेशन करके फिल्म है कि ये खून किसने किया। ओके, सो दैट्स गोइंग टू बी सस्पेंस, एंड आई थिंक फैमिली के सारे जो कैरेक्टर्स हैं उनका इंट्रोगेशन होगा, और यही है वो सारे जिनको हम इंट्रोगेशन करने वाले हैं। ये सारे लोगों का इंट्रोगेशन होने वाला है कि खून किसने किया। हाँ, खून इसका हुआ है। मेरा हस्बैंड का रोल है और ये मेरी वाइफ का रोल किया उन्होंने, तो इनका खून हो जाता है। तो मैडम आप स्टोरी है। तो मैम रिलीज के बारे में क्या बताएंगे? तो ये रिलीज तो अभी तो ये केवल फेस्टिवल्स में जा रही है और उसके एपिसोड और बन रहे हैं, एंड फाइनली हम लोग प्लान कर रहे हैं इसको OTT पे रिलीज करने का आफ्टर हमारे सारे एपिसोड्स आलेलं आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटते, आणि सुरुवातीपासून मला फार इच्छा होती एक डान्सर म्हणून किंवा फिल्म्स या लाईनमध्ये यायला, पण फॅमिली अशी आहेत की आपल्याला त्या गोष्टी जाऊ देत नाही, पण शेवटी आपल्याला म्हणते ना की कुठेतरी यश मिळतो आपल्याला, तर हे खूप छान वाटते मला की असे छोटे छोटे फिल्म फेस्टिवल आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन आमचे मनोगत किंवा आमचे डान्स परफॉर्मन्स करून आम्ही त्याच्यात सहभागी होऊन आम्हाला एक छोटंसं आपल्याला गिफ्ट मिळल्यासारखं मिळतं, तर ते खूप छान असते आणि खूप छान पण वाटते आम्हाला। तर बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड म्हणून। आजचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आजचं नियोजन खूप छान आहे, तसं तर 6 महिन्यानंतर होते छान, पण आजचं पण नियोजन खूप छान होतं आणि खूप छान वाटलं मला। थँक्यू। आपलं नाव? पूजा देशपांडे। चित्रपटाला लाजवेल या पद्धतीचं आम्ही ते शूट केलं होतं, ते गाणं आम्ही लिहिलं, दोघांनी आम्ही गायलं, आणि हे आमचे त्यातले हिरो आहेत, आणि हे हिरो खऱ्याखुऱ्या जीवन स्टाईलमध्ये तसेच आहेत, आणि ते दादूस म्हटलं की मनाचा एक मोकळा माणूस ज्याच्याकडे कधीही तुम्ही खाली हात जाणार नाही, असेच त्यांचे इमेज आहे त्या गाण्यामध्ये ती केलेली आहे। आणि हे आमच्या अभिमन्यू पाटील ज्यांनी त्यांच्या अंगणामध्ये ते गाणं शूट झालं होतं, तेव्हापासून आम्ही एक फॅमिली झालो आहे, आणि पहिल्याच वर्षाचं पहिलंच गाणं, आणि आम्हाला बेस्ट सॉंगचं आणि बेस्ट डिरेक्शनचं2 अवॉर्ड मिळालेले आहेत। त्याबद्दल आम्ही रोशनी फिल्मचे एक फोटो ले लेंगे पीछे आ जाओ। इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे फुले गाव बोलावतोचा प्रोड्युसर आज रोशनी इंटरनॅशनल फेस्टिवलने आमचा जो सन्मान केला आहे त्याच्याबद्दल मी मनातून त्यांचा आभारी आहे, आणि खूपच छान प्रयोजन केलेलं आहे। त्यांनी इन्व्हाइट केलं, आम्हाला कळवलं टाईम टू टाईम, आणि आज इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला, इतका छान अवॉर्ड मिळाला। थँक्यू व्हेरी मच। मॅम नमस्ते, मी किरण शरद, गाव बोलवतोची ॲक्ट्रेस, मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस मिळालेला आहे। थँक्यू व्हेरी मच रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आम्हाला इथे इन्व्हाइट केला, आणि आमचं नॉमिनेशन 2 म्हणजे होतं सगळ्यासाठी, आम्हाला वाटलं 1-2 मिळतील, पण आम्हाला आज तब्बल 6 अवॉर्ड्स मिळाले आहेत, त्याबद्दल थँक्यू मॅम। तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका आहे, मी सेकंड लीड केलं आहे त्यामध्ये, भूषण प्रधान जे आहे त्यांच्या अपोजिट प्ले केलं आहे। माझ्या कॅरेक्टरचं नाव थोडं सस्पेन्स आहे। स्वागत करतो आणि आम्ही योग्य आभार मानतो तुम्ही आमच्या मांगोडा चित्रपटासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व आमच्या कलाकारांना उत्तेजित करून प्रोत्साहित करून या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आम्हाला जी मदत करताय व त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहे। खूप आनंद आहे आम्हाला, आणि कधी वाचलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आवड मिळेल, आणि खरं तर ह्याचं जे काही क्रेडिट आहे ते सरांनी खूप कष्ट केले, मेहनत केली, त्यामुळे आज आम्हाला हे फळ मिळत आहे। त्यांच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवर यायला चान्स मिळाला, त्याबद्दल 2019ला सुरू केलेलं होतं, आणि ह्या सिनेमामध्ये म्हणजे हा मांगोडा सिनेमा सुरू केला होता,
आणि माझ्या सिनेमाची टीम अशी होती की तो हिरो 12 वर्षाचा पण तोच आहे आणि 17 वर्षाचा पण तोच आहे. म्हणून मी काय केलं होतं की तो 12 वर्षाचा असताना ते शूट केलं मी आणि ते म्हणजे 5 वर्ष मी थांबलो म्हणजे हा हिरो मोठा होण्यासाठी. तो 17 वर्षाचा झाला आणि मग मी 2025ला ते शूट केलं. तो सिनेमा इतका गॅप ठेवला हा तुम्ही? एवढा गॅप ठेवला म्हणजे हा मोठा होण्यासाठी. ओके ओके. आणि मग ती हिरो हिरोईन 17 वर्षाची झाली आणि मग मी तो सिनेमा शूट केला. तो सिनेमा पूर्ण केला. अनंत धर्मा भोईर हे फिल्मसाठी लिहिण्याचं माझी पहिलीच वेळ आहे. रमेश माळी हे प्रोड्युसर आहेत. त्यांनी मला एक छोटंसं कथानक दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही याच्यावर स्क्रिप्ट लिहा. मी स्क्रिप्ट लिहिली आणि मला काही अनुभव नव्हता. तर एवढी मोठी स्क्रिप्ट लिहिली का ते 2 तासाचं पिक्चर होईल. पण माझं रायटिंग त्यांना आवडलं की मग छान लिहिता तुम्ही आणि आपण याचं फिल्म बनवूया. आणि त्यांनी प्रयत्न करून कशा प्रकारे तुम्ही काय चित्रीकरण दाखवलंय की ऍक्च्युली समाजाला आम्ही एकत्र घेतलंय. गावातल्या समाजाला, आगरी समाजाला पण समजायला पाहिजे की काहीतरी या गोष्टीचा जेव्हा कोरोना आला त्यावेळी काय परिणाम. रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 6 2025 जो अवॉर्ड सेरेमनी होता त्याच्यामध्ये आम्ही नाती रक्ताची म्हणून एक शॉर्ट फिल्म होतं. त्याचे लेखक आहेत आनंदी नंदन अनंत धर्मा भोईर, त्याचे प्रोड्युसर आहेत रमेश गणपत माळी, डायरेक्टर आहेत विजय पांडुरंग शेडगे आणि असिस्टंट डायरेक्टर आहेत जितेंद्र हिरालाल भगत. तसेच आमचे सिने फोटोग्राफर आहेत, आर्टिस्ट आहेत. त्या सगळ्या आमच्या टीमनी एक नाती रक्ताची एक कोरोनाचा आधार घेऊन की जे दुभंग झालेले आई आणि मुलं आहेत त्यांना एकत्र आणण्याचा कसा प्रयत्न झाला याचा आम्ही थोडक्यात वाहपोह केलेला आहे. आणि त्या आमच्या नाती रक्ताच्या शॉर्ट फिल्मला आम्हाला रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करून विनर म्हणून अवॉर्ड करून आम्हाला उत्तम असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आणि आम्हाला मोटिवेट केलेलं आहे. आज अवॉर्ड मला मिळाला आहे त्यासाठी मनस्वी आनंदी आहे. आणि मी प्रथमतः आभार मानतो आयोजक रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025 यांचे. त्यांनी मला बेस्ट स्क्रिप्ट या नॉमिनेशनमध्ये मला अवॉर्ड दिला आहे. विशेषतः ही माझा एकट्याची मेहनत नसून संपूर्ण माझ्या टीमची मेहनत आहे. आणि ज्यांनी याच्यासाठी अहोरात्र मेहनत केली. मी फक्त 90 तासात ती फिल्म रेडी केलेली आहे आणि यांनी 21+ अवॉर्ड घेतलेले आहेत. आणि लवकरच ही फिल्म तुमच्यासाठी भेटीला मोठ्या पडद्यावर येईल. आपलं पुन्हा नाव? स्वप्नील मनोहर राव.